सो हे गाईज, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग असणार आहे गौरी सिरीजमधला पार्ट 2. या दिवशी आमच्याकडे गौरीचं हळदी कुंकू होतं आणि त्याचीच तयारी घरामध्ये चालू होती. तुम्ही आता ब्लॉग कंटिन्यू करा. तुम्ही बघू शकतात या रांगोळी काढतात ते आर्ट अँड आर्टिस्ट. ह्या काही क्लिप्स आहेत जेव्हा घरामध्ये जेवण बनवणं चालू होतं. इकडे या अळूवडी तळतात आहेत. त्याच्यानंतर काकू इकडे पुरणपोळी आणि चपात्या बनवत आहे आणि मम्मी इकडे तिला पुरण भरून देत आहे. शांभवी परी आली म्हणून आम्ही इथं हिला खेळवतोय. गौरीला नैवेद्य हा केळीच्या पानांमध्ये दाखवला जातो, त्यामुळे त्याचीच तयारी इकडे चालू होती. इकडे सगळा स्वयंपाक रेडी आहे आणि इकडे करून ठेवलेला आहे. गणपती बाप्पा मोरया कर. अगं तसं नाही, तोंड घात नाही घालायचं. गणपती बाप्पा कुठे आहे? गणपती बाप्पा कुठे आहे? कुठे आहे गणपती बाप्पा? कुठे आहे गणपती बाप्पा? मोरया. इकडे आता जेवण रेडी आहे आणि या तुम्हाला आता सांगतील प्रत्येक पदार्थाचं काय महत्त्व आहे. आज गौरी पूजनाला खूप महत्व आहे. त्यामुळे काय होतं, लक्ष्मणला केळीच्या पानात पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. ते भांड्यामध्ये शाखा भाज्या 5 आणि थापी वडी आणि आळूची वडी, उडीद वडे, भजी, करंजी, लाडू, पुरणाच्या पोळ्या, सांजेच्या पोळ्या आणि कुरडी, पापड, वरण, भात, कढी, आमटी, लिंबू, मीठ, कोशिंबीर हे सगळे पदार्थ आम्ही नैवेद्याला ठेवतो. फराळाचे सगळं आम्ही नैवेद्यामध्ये ठेवतो ताटामध्ये. आता आम्ही नैवेद्याचं ताट तयार केलेलं आहे. आता आमच्या कुटुंबातले सगळेजण एकत्र येऊन आम्ही आरती करतो. आरती करून झाल्यानंतर आम्ही गौरीला नैवेद्य दाखवला. गौरीला नैवेद्य दाखवल्यानंतर घरातले सगळे जेवायला बसले होते. त्याच्याच काही क्लिप्स आहेत ह्या. इकडे वहिनी देवीची ओटी भरत आहे.
later. सो गाईज आता आमचं सगळं आवरून झालेलं आहे आणि आम्ही संध्याकाळी आता हळदी कुंकासाठी रेडी झालो आहे. पण प्रॉब्लेम असा आहे आमच्या घरात कोण लवकर हळदी कुंकूला येतच नाही. सो आता आमचं आवरून झालेलं आहे, पण आमच्या ज्या दोघी जणी आहेत बाकीच्या त्यांचं आवरून नाही झालं. आता आमच्या घरातल्या खऱ्या गौऱ्या येतात ते आमच्या. आम्ही तुम्हाला दाखवतो म्हणजे त्या आमच्या आत्या आहेत. या सगळ्या या मीनल आत्या. मी सगळ्यांना लेकींना घेऊन आलेली आहे. गौरांना घेऊन आल्या त्या. आता आमच्या इथे या सगळ्या हळदी कुंकाला आलेल्या आहेत. सो ह्या आमच्या घरातल्या सगळ्या आत्या आहेत. अजून त्याच्यातल्या 4-5 जणी नाहीये. 4-5 नाही, भरपूर जणी नाही. भरपूर आहेत म्हणजे पण त्या सकाळी येऊन पुण्यातल्या. गेल्या. आता आम्ही तिच्या घरी आलेलो आहे. हिच्या घरी नाव काय तिचं? मानसी आहे तिचं नाव आणि तिच्या घरी आलेलो आहे आम्ही आता. सो आम्ही तुम्हाला दाखवतो त्यांच्या घरचं डेकोरेशन. सो गाईज आता आमच्या इकडे शिवानी ताई आणि या वहिनी आल्या आहेत हळदी कुंकवासाठी आणि ही छोटी परी पण आलेली आहे आमच्याकडे. आणि रडकी 1 नंबरची रडकी. ती आता झोपीला आली आहे कारण खूप उशीर झालाय आता त्यामुळे. काय नाही 1 वाजता. संध्याकाळी हळदी कुंकू झाल्यानंतर आमच्या इथे जागरण असतं. देवीच्या जागरणामध्ये घागरी फुंकणे, त्याच्यानंतर फुगड्या खेळणे असे विविध खेळ खेळले जातात. रात्रीचे 1 वाजलेत आणि यांचं काय चाललंय बघा. आम्ही रात्रीचे 1 वाजता देवीचा प्रसाद खातोय. खूप भूक लागलेली आहे. सगळे हळदी कुंकवाला जाऊन कचोरी द्या ना. ब्लॉग सगळ्या माझ्या शेवटचा आहेत. प्रसाद खातात तिथं सगळ्या. खूप छान बनला. सो इकडे या काही क्लिप्स आहेत गौरी विसर्जनाच्या दिवशीच्या. गौरी विसर्जनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून गौरीची पूजा आणि आरती केली जाते. गौरीला नैवेद्य दाखवला जातो. त्यामध्ये काही घरांमध्ये कान्होल्या करण्याच्या पद्धत आहेत. तसेच आमच्या घरामध्ये सुद्धा कान्होल्यांचा नैवेद्य दाखवला जातो. बहुतेक घरांमध्ये देवीला हळद आणि कुंकू लावून विसर्जन पूजेची सुरुवात केली जाते आणि त्यामध्ये सौभाग्याच्या थाळीचे वाण 5 महिलांना दिले जाते. तसेच ते वाण इकडे या एकमेकींना देत होत्या. संध्याकाळी दिवे लावणीच्या वेळीला देवीला हळदी कुंकू वाहिले जाते व मुकुट थोडे हलवून ठेवले जातात. यामागे कारण म्हणजे गौरी जसे सौभाग्य सुख समृद्धी घेऊन घरी येते त्याचप्रमाणे ती घरात भरभराटी व कुटुंबावर आशीर्वाद देऊन जावी. त्यानंतर शुभ मुहूर्तावर गौरीच्या मुखवट्याचे किंवा काहीजण दगडाचे खडे ठेवतात. त्याचे विसर्जन वाहत्या नदीमध्ये केले जाते. पण आमच्यामध्ये मुखवटे वर्षानुवर्षे जतन केले जातात.